मुंबई हे शहर फक्त रस्ते, इमारती आणि समुद्र नाही. हे शहर चालते लोकांच्या मेहनतीवर, धैर्यावर आणि संकटाने समोर जाण्याच्या क्षमतेवर. सात बेटांपासून ते महानगरपर्यंतचा हा प्रवास आहे, जिथे प्रत्येक पावसाचे थेंब, प्रत्येक मार्ग आणि प्रत्येक नाळ आपल्याला शहराच्या धडधडत्या हृदयापर्यंत घेऊन जातात. चला तर मग जाणून घेऊया मुंबईच्या कहाणीची खरी ओळख. तुम्ही समजून घेतलात की मुंबई फक्त शहर नाही, ते एक जिवंत कथा आहे. आज आपण ज्या मुंबईकडे पाहतो ती एक अखंड भूप्रदेश, प्रचंड लोकसंख्या आणि न थांबणाऱ्या हालचालींनी भरलेली नगरी वाटते. गगनचुंबी इमारती, सतत धावणारी वाहतूक आणि कधीही न थांबणारी शहराची गती, हे सगळं आज आपल्याला सामान्य झालंय. पण हीच मुंबई कधी काळी अशी नव्हती. कधी काळी मुंबई म्हणजे एक शहर नव्हती, ती होती अरबी समुद्रात विखुरलेली 7 लहान बेटे. कुलाबा, लिटिल कुलाबा, बॉम्बे आयलंड, वरळी, परळ, माहीम आणि माझगाव. ही बेटे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी होती. ती आली की ही जमीन समुद्रात नाहीशी व्हायची आणि आहुटी आली की माणूस पुन्हा चालू शकायचा. त्या काळात नकाशावर दिसणारी मुंबई प्रत्यक्षात पाण्यावर उभी असलेली होती. त्या बेटांवर जीवन होते, पण व्यवस्था नव्हती. मासेमारी होती, छोटा व्यापार चालत होता आणि बंदराची निगडीत हालचाली सुरू होत्या. पण पिण्याचे पाणी अपुरे होते, स्वच्छतेची कोणतीही ठोस यंत्रणा नव्हती, रस्ते नव्हते, नाले नव्हते आणि ज्या सोयी आज आपण गृहीत धरतो त्यांचा तेव्हा मागमूसही नव्हता. लोकसंख्या हळूहळू वाढत होती, पण शहर वाढत असतानाच समस्या देखील वाढत होत्या. रोग वेगाने पसरत होते. प्लेग, कॉलरा, देवींसारख्या आजारांनी संपूर्ण वस्ती हादरून सोडली. मृत्यू हे रोजचे वास्तव बनले होते, कारण शहर होते पण शहर सांभाळणारी कोणतीही ठोस प्रशासकीय रचना अस्तित्वात नव्हती. इंग्रजांच्या राजवटीत मुंबईचे व्यापारी महत्व झपाट्याने वाढू लागले. बंदर विस्तारले, कापड गिरणा उभ्या राहिल्या, रेल्वे विस्तारू लागले आणि शहर देशाच्या अर्थकारणात महत्वाचे स्थान मिळवू लागले. पण या सगळ्या विकासामागे एक मूलभूत प्रश्न सतत उभा राहिला. हे शहर चालवणार कोण? रस्ते कोण बनवणार? कचरा कोण उचलणार? पाणी कोण पुरवणार? आणि सर्वात महत्वाचे, रोगांची कोण लढणार? या प्रश्नांची उत्तर नसताना शहराचा विकास टिकणे अशक्य होते. याच पार्श्वभूमीवर 1865 साली महानगरपालिकेचा जन्म झाला. ही संस्था केवळ सत्ता नव्हती, तर शहराला जगण्यासाठी दिलेली शिस्त होती. पुढे 1888 साली बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट लागू झाला आणि या कायद्याने मुंबईला पहिल्यांदा एक ठोस प्रशासकीय कणा दिला. हा केवळ एक कायदा नव्हता, हा क्षण म्हणजे मुंबईच्या आधुनिक प्रवासाची सुरुवात होती. एक विस्कळीत वस्तू हळूहळू शिस्तबद्ध शहर बनण्याचा हा पहिला टप्पा होता. मुंबई चालवणे म्हणजे एक निर्णय नाही, तर लोक आणि प्रशासन यांचे जुळणे आणि BMC हाच त्या जुळणीचा प्रयोग होता. मुंबई महानगरपालिका ही केवळ कार्यकारी संस्था नाही, ती लोकशाही आणि प्रशासन यांचा एकत्रित प्रयोग होती. इथे पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी एकत्र शहर चालवणार होते. महापौर लोकांचा आवाज ठरला, तर आयुक्त हा प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा केंद्रबिंदू बनला. नगरसेवकाची महासभा म्हणजे शहराच्या प्रत्येक भागातून आलेले अनुभव, तक्रारी आणि अपेक्षा. इथे प्रश्न विचारले जातात, चर्चा होते आणि शहरांच्या गरजा मांडल्या जातात. स्थायी समितीमार्फत आर्थिक निर्णय घेतला जातो. पण या सगळ्याला प्रत्यक्षात आकार देण्याचे काम आयुक्त आणि त्याच्या प्रशासनिक यंत्रणेनेच होते. ही दुहेरी रचना कधी कठीण वाटली, कधी संघर्ष निर्माण झाला, पण मुंबईसारख्या प्रचंड शहराला ही व्यवस्था आवश्यक ठरली. कारण शहर झपाट्याने वाढत होते आणि निर्णय घेण्यासाठी केवळ लोकशाही पुरेशी नव्हती, तर सक्षम प्रशासनही तितकेच गरजेचे होते. मुंबई 24 वॉर्डमध्ये विभागली गेली. प्रत्येक वॉर्ड म्हणजे एक लहान शहर. इथून रस्ते दुरुस्ती होतात, कचरा उचलला जातो, शाळा चालतात, आरोग्य केंद्र कार्यरत असतात. मुंबई झोपली तरी BMC जागी असते, कारण शहराचे रोजचे आयुष्य तिच्यावर अवलंबून असते. मुंबई फक्त शहर नाही, ती उद्योगांची शक्ती बनली आहे आणि BMCने तिचे व्यवस्थापन कसे केले हे पहा. 1900 नंतर मुंबईचा चेहरा वेगाने बदलू लागला. गिरण्या, कारखाने, रेल्वे आणि बंदरांनी शहराला औद्योगिक ताकद दिली. देशभरातून हजारो कामगार मुंबईकडे येऊ लागले. चाळी उभ्या राहिल्या, वस्ती वाढली आणि शहराची घनता सुद्धा वाढली. या काळात BMC समोर सर्वात मोठे आव्हान होते पाणी आणि स्वच्छता. पवई, विहार आणि तुलसी सारखी तळी विकसित झाली.
पाणी पुरवठा योजना अधिक शिस्तबद्ध झाली, ड्रेनेज व्यवस्था सुधारली, सार्वजनिक आरोग्य विभाग मजबूत झाला. स्वातंत्र्यानंतर मुंबई केवळ औद्योगिक शहर राहिले नाही, ती देशाची आर्थिक राजधानी बनली. उपनगर जोडली गेली, रस्ते विस्तारले आणि बीएमसीची जबाबदारी आणखी पटीने वाढली. शहर वाढत होते आणि प्रशासनही त्याच्या वेगाने बदलत होते. 26 जुलै हा एक असा दिवस जेव्हा संपूर्ण मुंबई थांबली आणि या शहराने पुन्हा उभे राहायला शिकवले. 26 जुलै 2005 हा दिवस मुंबईच्या इतिहासात केवळ एक तारीख नव्हती, तर एक जखम होती. त्या दिवशी सकाळपासून पावसाने वेगळेच रूप धारण केले होते. जुलै महिन्यात पाऊस मुंबईसाठी नवीन नव्हता, पण त्या दिवशी पडणारा पाऊस सामान्य नव्हता. अवघ्या 24 तासात सुमारे 944 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ब्रिटिश काळात तयार झालेली ड्रेनेज व्यवस्था इतक्या प्रचंड पावसासाठी कधीच डिझाईन केलेली नव्हती. सकाळी लोक नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले. लोकल, ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी सगळं कसं सुरळीत सुरू होते. पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढला, नाले भरू लागले, रस्त्यावर पाणी साचू लागले आणि हळूहळू शहराचा वेग मंदावत गेला. सायन, कुर्ला, किंग सर्कल, धारावी, अंधेरी, बँड्रा सकल भागांमध्ये पाणी घरात शिरू लागले. सायंकाळ होताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. लोकल ट्रेन पूर्णपणे बंद पडल्या. हजारो प्रवासी स्टेशनवर, ट्रेनमध्ये आणि रस्त्यांवर अडकले. मोबाईल नेटवर्क कोलमडले. वीज पुरवठा खंडित झाला. शहर अचानक शांत झाले, पण ही शांतता भीतीने भरलेली होती. मुंबईसारखे शहर जे कधीच पूर्णपणे थांबत नाही, पण त्या दिवशी ते थांबले. या आपत्तीमागे केवळ पाऊस जबाबदार नव्हता. मुंबईची ड्रेनेज व्यवस्था 19व्या शतकात बांधलेली होती. ती साधारणपणे 25 ते 50 मिलीमीटर पावसासाठी सक्षम होती. पण त्या दिवशी एका तासात 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत होता. मॅनग्रोव्ह नष्ट होणे, नाल्यांवरील अतिक्रमण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित बांधकाम यांमुळे पावसाचे नैसर्गिक प्रवाह थांबला. त्या रात्री मुंबई ही अंधारात होती. लोक उंच ठिकाणी अडकले होते, काही जण पाण्यात अडकले होते. दुर्दैवाने अनेकांनी आपले प्राण गमावले. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे 447 मृत्यू झाले, पण प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे मानले जाते. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हती, तर शहरी नियोजनाच्या मर्यादाची वेदनादायक जाणीव होती. या संपूर्ण परिस्थितीमध्ये बीएमसीच्या कर्मचाऱ्यांसोबत एक अभूतपूर्व आव्हान उभे राहिले. पावसात, अंधारात कोणतेही साधन नसताना त्यांनी नाले उघडले, अडकलेल्यांना मदत केली, रुग्णालय कार्यरत ठेवले. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, डॉक्टर, सफाई कर्मचारी सगळे मैदानात उतरले. पाणी ओसरल्यानंतर खरी लढाई सुरू झाली. मृतदेहांची ओळख पटवणे, रोगराई रोखणे, शहर स्वच्छ करणे, वाहतूक पुन्हा सुरळीत करणे या सगळ्यांसाठी बीएमसीला रात्रंदिवस काम करावे लागले. कॉलरा, लॅप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा धोका वाढला होता. आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली. 26 जुलैने मुंबईला एक कठोर धडा दिला. निसर्गाशी लढून शहर उभे राहू शकत नाही, निसर्गासोबत नियोजन करूनच शहर टिकू शकते. या आपत्तीनंतर वैज्ञानिक पद्धतीने ड्रेनेज सुधारणा झाली. पंपिंग स्टेशन, मोठे नाले आणि ब्रेमस्टोवर्ड प्रकल्पाला गती मिळाली. हा दिवस वेदनादायक होता, पण परिवर्तनाची बीजे इथेच रोवली गेली. त्या दिवशी मुंबईने केवळ पाण्याचा मारा सहन केला नाही, तर आपल्या व्यवस्थेतील त्रुटी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या. अनेक कुटुंबासाठी 26 जुलै हा वैयक्तिक शोकाचा दिवस ठरला. त्या शहरासाठी तो आत्मपरीक्षणाचा क्षण होता. पाऊस थांबला तेव्हा प्रश्न उरला, आपण पुढच्या वेळेस तयार आहोत का? 26 जुलै म्हणजे केवळ पावसाची आठवण नाही, तो मुंबईला अधिक सजग, अधिक शाणे बनवणारा टर्निंग पॉइंट ठरला.